तर माझ्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आपण आरशातील स्त्री या कवितेचं स्पष्टीकरण पाहत आहोत. त्यामध्ये आपल्याला काव्यसौंदर्य, रसग्रहण, भावसौंदर्य याविषयी कोणत्याही प्रकारची कृती जर विचारली गेली, तर एक गोष्ट लक्षात ठेवायची, की या ज्या कृती आहेत याच्यामध्ये कवितेचं जे शीर्षक आहे ते तुम्हाला द्यायचंच आहे. त्यानंतर कवयित्रीचं नाव तुम्हाला लिहायचं आहे. हिरा बनसोडे यांची ही कविता आहे. आणि या कवितेची मध्यवर्ती कल्पना अगदी थोडक्यात म्हणजे 1-2 ओळीमध्ये तुम्हाला मांडायची आहे. आणि त्यानंतर तुम्हाला जे कडवं दिलेलं असेल, त्या कडव्याचा संपूर्ण व्यवस्थित अर्थ तुम्हाला सांगता यायला हवा. आता ह्या कवितेची मध्यवर्ती कल्पना काय आहे याविषयी आपण बोललो. हां, त्यानंतर पुढे आता आपण एक-एक कडवं घेऊया आणि त्याचं स्पष्टीकरण करूया. सहज आरशात पाहिले नि डोळे भरून आले. आरशातील स्त्रीने मला विचारले, "तूच ना गं माझेच रूप ल्यायलेली तरीही मी नसलेली. किती बदललीस ग तू अंतर्बाह्य. तुला सांगू तुझ्या अंतरीचे पूर्वरंग. ऐक हं, तू कशी होतीस ते." आता समजा हे कडवं तुम्हाला अभ्यासाला आलं किंवा कृती लिहायला आलं कोणत्याही प्रकारे, तर तुम्ही लक्षात ठेवायचं की हे कवितेचं या कवितेचं मर्म जे आहे ते या कडव्यामध्ये आहे, की आरशात